first sparks on quiet streets, two hearts finding where to meet. But life pulled us apart, left me talking to the dark. If I called you tonight, would it feel the same? 2024 ते साल होतं. कारच्या मार्केटमध्ये बोरिंग त्याच डिझाईन येत होत्या, त्याच सिडॅन, त्याच एसयूव्हीज, त्याच हॅचबॅक. अशा वेळेस टाटा मोटर्सने काहीतरी हटके विचार केला आणि आपल्यासाठी 2024 मध्ये मार्केटमध्ये आणली टाटा कर. ज्यावेळेस ही गाडी आली ना, त्यावेळेस ती सगळ्यांना खूप आवडली. पण कुठलीच गाडी परिपूर्ण नसते. ग्राहकांकडून काही फीडबॅक आले कंपनीला, ते कंपनीने आता या नवीन मॉडेलमध्ये ठीक केलेले आहेत. आता याच्यामध्ये काय काय अपडेट झालेले आहेत, टोटल 7 अपडेट झाले, ते मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा. आणि हा व्हिडिओ खूप खास आहे कारण ही गाडी आहे डिझेलमधली. नमस्कार मंडळी, मी अजिंक्य तुमचं मनापासून स्वागत करतो ऑटो हेल्पर मराठी या यूट्यूब चॅनलवरती. चला आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, गाडीचे डायमेन्शन सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो. तर ही गाडी 4.3 मीटर आहे, 2560 mm हिचं व्हील बेस आहे. आता इतका मोठा व्हील बेस तुम्हाला मिळतो म्हणजे आतमध्ये जागा भरपूर मिळते. टाटा मोटर्सची डिझाईन चेंज होण्यामागे या गाडीचा मोठा हात आहे, कारण ही डिझाईन लोकांना आवडली आणि ही खूप अट्रॅक्टिव्ह वाटली. म्हणून आजकाल जर तुम्ही पाहिलं तर बऱ्याचशा गाड्या अशाच डिझाईनमध्ये येतात. फ्रंट लुक तुम्हाला मी पटकन सांगतो. इथे LED मध्ये हेडलॅम्प्स दिलेले आहेत, पार्किंग सेन्सर्स दिलेले आहेत, कॅमेरा देखील प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. कनेक्टेड DRL इथे मिळते, जे की ही अशी पूर्ण कनेक्टेड आहे आणि ती देखील रात्रीच्या वेळेस खूप चांगली वाटते. एक अट्रॅक्टिव्ह लुक त्याच्यामुळे या गाडीत तुम्हाला बघायला मिळतो. इथे ऑटो फोल्डेबल आणि रिट्रॅक्टेबल ओव्हरव्ह्यूज तुम्हाला दिले जातात. इथे 360 डिग्री कॅमेरा जो आहे तो दिलेला आहे आणि टर्न इंडिकेटर याच्यावरतीच प्लेस केलेलं तुम्हाला बघायला मिळेल. 18 इंच व्हील तुम्हाला दिलेला आहे. 215-55 R18 टायर्स इथे दिलेले आहेत. आणि ही जी अलॉय व्हील्सची डिझाईन बघताय, ती डिझाईन नवीन अपडेट झालेली आहे. जुन्या कर्वमध्ये वेगळी डिझाईन मिळायची. इथे डिस्क ब्रेक दिलेला आहे, ऑल व्हील डिस्क ब्रेक आहे टॉप ऑफ द लाईन व्हेरियंटमध्ये आणि TPMS देखील याच्यामध्ये प्रोव्हाइड केले, त्याचं तिथे साईन देखील आहे. ही स्कर्टिंग जी आहे ती ब्लॅकमध्ये दिलेली आहे. खूप चांगली गोष्ट आहे आणि ही खूप गरजेची आहे, कारण दगड लागतात. पण ही इथे ग्लॉसीमध्ये दिलेली आहे, तर ते स्क्रॅचेसचा इश्यू इथे येऊ शकतो. जर आपल्यापैकी कोणी ऑलरेडी कर्व यूज करत असेल तर तुम्ही मला सांगू शकता की असं काही प्रॉब्लेम येतो का किंवा येत नाही. इथे कर्वचं बॅजिंग जर तुम्ही पाहिलं तर ते खूप छान वाटतं. सफारीमध्ये, टाटाच्या मोस्ट ऑफ दी कार्समध्ये हे असं येतं, ते मला पर्सनली आवडतं, कारण असं कुठल्याच कारमध्ये आय थिंक येत नाही. फ्लश डोर हँडल्स, जे की आजकाल खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत आणि इथे रिक्वेस्ट बटन देखील दिलेलं आहे आणि याच्यामध्ये एक लाईट देखील दिलेली आहे, जे की तुम्ही गाडी अनलॉक केल्यानंतर तुम्हाला ती दिसते रात्रीच्या वेळेस. ती एक खूप चांगली गोष्ट आहे. फ्लश डोर हँडल्स आहेत, जे की तुम्ही अशा प्रकारे ओपन करू शकता. हे इलेक्ट्रिक नाही. आणि याची खूप चांगली गोष्ट, ज्या वेळेस ॲक्सिडेंट होतो त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा ना, हे इलेक्ट्रिक असेल तर हे ओपन होत नाही आणि खूप जबरदस्त फ्लॉ आहे तो डिझाईनमधला. इलेक्ट्रिक दिलं, कन्व्हिनियंट दिलं म्हणजे ते खूप चांगलं असं नाही आहे. तर तो फ्लॉ आहे याच्यामध्ये. समजा गाडी धडकली तर तुम्ही हे याच्या माध्यमातून ओपन करू शकता. ही चांगली गोष्ट आहे याच्यामध्ये. बाकी A पिलर, B पिलर, C पिलर तुम्ही बघू शकता, ब्लॅकमध्ये नाही. पाठीमागे सिडॅन सारखं लुक, फ्रंटला SUV सारखा लुक. आता मागे देखील इथे बघा फ्लश डोर हँडल्स आहे. विंडो एरिया बघा. याच्यामध्ये आतमध्ये कसं तुम्हाला क्लॉस्ट्रोफोबिक वाटतं का नाही हे आपण डिटेलमध्ये पुढे बोलूयात. 208 mm ग्राउंड क्लिअरन्स या गाडीमध्ये दिला जातो, ज्याच्यामुळे आपल्या भारतीय रोडवरती ही गाडी एकदम परफेक्टली चालू शकते, कुठेही घासणार नाही. पाठीमागच्या साईडला आल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे देखील डिस्क ब्रेक तुम्हाला दिलेला बघायला मिळतो. गाडीच्या डाव्या बाजूला आलोय आणि डाव्या बाजूला इथे मागे इथे तुम्हाला फ्युएल कॅप दिलेली आहे. 44 लिटर पेट्रोल तुम्ही याच्यामध्ये किंवा डिझेल भरू शकता. हे डिझेल व्हेरियंट आहे, डिझेल भरू शकता. इथे जर पाहिलं तुम्ही तर ग्लास एरिया बघा. इथे डिफॉगर दिलेला आहे, पण तुम्हाला इथे वायपर मिळत नाही, कारण एरोडायनामिक या गाडीचा डिझाईन आहे. ज्या वेळेस पाणी पडतं आणि हवा, ज्या वेळेस गाडी हवा छाटते तर ती हवा पाण्याला खाली नेते, म्हणून इथे वायपरची गरज नाही. त्यामुळे जास्त घाण साठलेली तुम्हाला इथे बघायला मिळत नाही. ती एक डिझाईन अशी आहे की तिथे गरजच नाही आहे तुम्हाला वायपरची. शार्कफिन अँटेना दिलेला आहे. ब्लॅक कलरमध्ये तुम्हाला रूफ मिळतो. हा गाडीचा कलर नवीन आहे, जो की अट्रॅक्टिव्ह वाटतोय. पहिल्यांदा रेड कलर होता, आता चेरी रेड देण्यात आलेला आहे. थोडासा डार्किश टोन आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर रिअरला कनेक्टेड टेल लॅम्प जे आहे ते दिलेली आहे, टाटाचा लोगो. आणि इथे रिव्हर्स पार्किंग कॅमेरा दिलेला आहे. क्लॅरिटी आपण आतमध्ये चेक करू. कर्वचं बॅजिंग, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स या ठिकाणी मला 2 दिसत आहेत. आणि पाठीमागून बघा किती उंच वाटते गाडी. डिक्की जर ओपन करायची असेल तर तुम्ही जेस्चरनी देखील करू शकता. हे अशा प्रकारे ओपन झाली आणि तुम्ही हाताने देखील करू शकता. आणि इथे जर पाहिलं तर बटन दिलेलं आहे डिक्की ओपन करण्याचं आणि इथे हँडल देखील दिलेलं आहे. हे बटन आहे. बाकी अशा प्रकारे इथे ओपनरचं बटन आहे, म्हणजे तुम्हाला जर पायाने नसेल करायचं तर तुम्ही हे जे रिक्वेस्ट बटन आहे ते दाबून डिक्की ओपन करू शकता.
500 लिटरमध्ये हा बूट स्पेस दिला जातो, जो की सफिशियंट आहे एका फॅमिलीसाठी, मोठ्या ट्रिपसाठी. हे सगळं तुमचं सामान बसेल याच्यामध्ये. पाठीमागे उफर दिलेला आहे. गाडीमध्ये टोटल किती स्पीकर्स आहेत काय ते सगळं आपण आतमध्ये बोलू. चला, याच्यावरती जर तुम्ही पाहिलं तर 4 बटन दिलेले आहेत आणि ते मॅजिकल का आहेत तेही सांगतो. लॉक, बूट अनलॉक, फॉलो मी होम हेडलॅम्प आणि अनलॉकचं बटन. लॉकसाठी 1 डॉट, बूट अनलॉकसाठी 2 डॉट, फॉलो मी होम हेडलॅम्पसाठी आडवे 2 डॉट आणि अनलॉकसाठी 3 डॉट. म्हणजे तुम्ही गाडीची चावी जी आहे ती आधी अशी अगदी खिशात आहे तुमच्या आणि तुम्ही फक्त ते डॉट्स आहेत त्याच्यावरनं तुम्ही ओळखू शकता की तुम्ही लॉक करताय का अनलॉक. ते एक स्मार्ट फीचर, एक मॅजिकल की म्हणता येईल, जी न बघता तुम्ही अनलॉक करू शकता. कंपनीने फिट इन फिनिशमध्ये अपग्रेडमध्ये काम केलेलं आहे. या गाडीच्या ट्रिम्सकडे पाहिल्यानंतर तुम्हाला एक प्रीमियम फील येतो, जो की पहिला मिस होता टाटा मोटर्सच्या गाड्यांमध्ये. तो आता खरंच वाढलेला आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे, ॲप्रिशिएट करण्यासारखी गोष्ट आहे. आता इथे जर पाहिलं तर डेडिकेटेड अम्ब्रेला होल्डर तुम्हाला इथे दिलेला आहे. या ठिकाणी मॅगझिन होल्डर दिलेला आहे, डॉक्युमेंट वगैरे ठेवू शकता आणि इथे बॉटल होल्डर दिलेला आहे. इथे सिल्वरमध्ये ही अशी स्ट्रीप येते जी की एक प्रीमियम अनुभव देते आणि ह्याचा आणि डोर ओपनरचा कलर पूर्णपणे वेगळा आहे. इथे डोर लॉकचं बटन दिलेलं आहे. पॉवर विंडोचे कंट्रोल्स इथे मिळतात. स्पीकर, JBLचे स्पीकर्स याच्यामध्ये येतात मंडळी आणि जे ओव्हरव्हीएम कंट्रोल्स आहेत ते राईट साईडला इथे माउंटेड देण्यात आलेले आहेत, जे की तुम्ही अशा प्रकारे ॲडजस्ट करू शकता. गाडीमध्ये जो दुसरा बदल झालेला आहे तो म्हणजे इथे डॅशबोर्डमध्ये तुम्हाला नवीन ॲक्सेंट्स बघायला मिळतील, नवीन इन्सर्ट्स बघायला मिळतील, नवीन डिझाईन, नवीन टाईप या गोष्टी चेंज करण्यात आलेला आहे. एक कलर जो आहे तो आता बीच करण्यात आलेला आहे. कर्वचे सीट जे आहेत ते देखील पहिल्यांदा म्हणजे फ्रंट सीट जे आहेत ते एकदम आरामदायी होते आणि आता देखील अपडेट केल्यानंतर त्या अजून आरामदायी झालेल्या आहेत. याच्यामध्ये इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल येतात. इथे जर तुम्ही पाहिलं तर इलेक्ट्रिक ॲडजस्ट करू शकता. याचसोबत तुम्हाला व्हेंटिलेटेड सीटचा ऑप्शन दिलेला आहे, त्याचं बटन या ठिकाणी दिले आहे. याच्यामध्ये 3 सेटिंग्स आहेत. पाठीमागे पॅसिव्ह व्हेंटिलेशन दिलं आहे, ते खूप चांगली गोष्ट आहे आणि ती मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल ते पाठीमागे गेल्यानंतर. अंडर थाय सपोर्ट जर इथे बघितला तर तो थोडासा स्ट्रेच केलेला आहे पुढे, त्याच्यामुळे उत्तम इथे सपोर्ट तुम्हाला मिळतो आणि लॉंग जर्नीवेळेस आय थिंक या गाडीमध्ये काही प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे. भरपूर गाडी चालवली, मला तर नाही काय आला, पण तुम्हालाही काय आला नाही पाहिजे. बाकी इलेक्ट्रिकली ॲडजस्ट करू शकता, ही एक चांगली गोष्ट आहे याच्यामध्ये. आणि ओव्हरऑल पोश्चर किंवा सपोर्ट जो आपल्या स्पाईनला सपोर्ट लागतो तो एकदम बेस्ट आहे याच्यामध्ये. 2 ॲडजस्टेबल हेडरेस्ट तुम्हाला इथे फ्रंटला दिले जातात, तेही खूप चांगली गोष्ट आहे. आता तुम्ही पाहताय टाटा कर्वचं डॅशबोर्ड अपडेटेड आहे, बेस्ट वाटतंय. पहिल्यांदा खाली काळ्या कलरचं डॅशबोर्ड यायचं, पण आता इथे बीच कलरचं देण्यात आलेलं आहे आणि इथे जर पाहिलं तर 4 स्पोक स्टेअरिंग व्हील इथे दिलेला आहे. याच्यावरचे कंट्रोल्स तुम्हाला माहिती असतील तरी देखील मी पटकन तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो. लेफ्ट साईडला जर तुम्ही पाहिलं तर म्युझिक कंट्रोल आणि राईट साईडला क्रूज कंट्रोल आणि MID कंट्रोल जे आहेत आणि ADASचे कंट्रोल देण्यात आलेले आहेत. याच्या पाठीमागे जर तुम्ही डिस्प्ले पाहिला तर तो आहे 10.25 इंचचा आणि हा पूर्णपणे डिजिटल डिस्प्ले आहे. लेफ्ट साईडला जर तुम्ही पाहिलं तर RPM मीटर आणि राईट साईडला स्पीडोमीटर दिलेला आहे. सेंटरला तुम्ही जर इथे पाहिलं तर डिस्टन्स टू एम्प्टी कुठल्या मोडवरती आहे आणि मोड तुम्ही या ठिकाणावरनं चेंज करू शकता. इथे जर पाहिलं तर सिटी, इको आणि स्पोर्ट असे मोड्स देण्यात आलेले आहेत. आता मी तो चेंज करतो बघा, इको मोड. हे स्टेअरिंग व्हील जे आहे ना ते तुम्ही ॲडजस्ट करू शकता, टिल्ट, टेलिस्कोपिक नाही. आणि याच्या मागे पॅडल शिफ्टर देखील देण्यात आलेले आहेत. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असल्यामुळे पॅडल शिफ्टरचा तुम्ही यूज करू शकता आणि इलेक्ट्रिक जर तुम्ही ही गाडी घेतली तर त्याच्यामध्ये रिजन मोड जे आहे ते पॅडल शिफ्टरच्या माध्यमातून तुम्ही कमी जास्त करू शकता. आपल्या गाड्या आजकालच्या खूप फीचर रिच झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात अट्रॅक्टिव्ह फीचर जर कुठलं असतं तर ते म्हणजे स्क्रीन. जितकी मोठी स्क्रीन तितकी कूल वाटते ती किंवा मस्त वाटते. तर टाटा मोटर्सने कर्वमध्ये ना तुम्हाला 12.30 इंचची स्क्रीन दिलेली आहे, ज्याच्यामध्ये अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले वायरलेसली चालतं आणि याचा टच रिस्पॉन्स देखील एकदम उत्तम आहे. एअर प्युरिफायर देखील दिलेला आहे. त्याच्या सेटिंग्स तुम्ही इथे बघू शकता. आता एअर क्वालिटी इंडेक्स काय आहे, मी गावाकडे राहतो त्याच्यामुळे बघा एअर क्वालिटी इंडेक्स काय आहे सध्या. उघडी होती इतक्या वेळ गाडी, बेस्ट ठिकाणी राहतो, डोंगराच्या पायथ्याला मस्त. असो, ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो वायरलेसली चालतं हे मी तुम्हाला सांगितलं. ऑटो क्लायमेट कंट्रोल, मूड, लाईटिंग, हे सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये ना आपल्याला 360 डिग्री कॅमेरा देखील दिलेला आहे आणि रिव्हर्स पार्किंग कॅमेरा देखील आहे. 360 डिग्री कॅमेरा जो आहे तो चालू करून तुम्हाला मी दाखवतो की तिथे कशा प्रकारे दिसतो. तर इथे 3D मध्ये तुम्ही बघू शकता, ज्याच्यामध्ये क्वालिटी इतर गाड्यांच्या तुलनेत याचं जे रायवल आहे म्हणजे क्रेटा, जर तुम्ही 4.3 मीटर बघितलं तर क्रेटा याच्या रायवलरी आहे. तर तिथे क्वालिटी तुम्हाला खरंच कमी मिळते कॅमेराची झालं किंवा ह्या. तर ही इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे खूप उत्तम प्रकारे तुम्ही याचा अंदाज घेऊ शकता आणि क्वालिटी देखील डिसेंट आहे. आता जे चाइम्स आहे किंवा जे ऑडिओ सांगतं ते बंद करण्यासाठी सायलेंट मोडमध्ये जायचं. तुम्ही डायरेक्टली सायलेंट मोड ऑन करू शकता किंवा इथे ज्या सेटिंग्ज आहेत त्या तुम्ही चेंज करून ते ऑफ करू शकता. ट्विन झोन AC, ड्युअल झोन AC ज्याला म्हणतो आपण ते दिलेलं आहे. म्हणजे आता इथे खाली पॅनल आहे,
या पॅनलमध्ये तुम्ही बघू शकता लेफ्ट साईडला कंट्रोल दिलेले आहेत, राईट साईडला कंट्रोल दिले आहेत. म्हणजे इथे जे लेफ्ट साईडला जे कंट्रोल्स आहेत ना, तर तो पलीकडे बसणारा त्याला जर गरम हवा पाहिजे असेल तर तो गरम हवा घेऊ शकतो, थंड पाहिजे थंड घेऊ शकतो. आणि राईट साईडचा जो ड्रायव्हर आहे, ड्रायव्हरला समजा थंड हवा पाहिजे तर तो घेऊ शकतो, त्याला गरम होतोय तर तो जास्त कूल करू शकतो, त्याला जर थंडी वाजत असेल तर तो हीट वाढवू शकतो. तर या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. आणि आता हे सगळं फिजिटल कंट्रोल्स आहे, म्हणजे इथे तुम्हाला डिजिटली हे कंट्रोल टच बेस कंट्रोल्स आहेत. बेसिकली मला हे आवडत नाहीत, त्याचं कारण म्हणजे ड्रायव्हर चालवत असताना ह्या गोष्टी समजत नाहीत की कुठे काय आहे, पण दिलेलं आहे. हे कूल फीचर आहे, बऱ्याच जणांना आवडतं, त्याच्यामुळे कंपनीने दिलेलं आहे. तुम्हाला या फीचरबद्दल काय वाटतं तुम्ही कॉमेंटमध्ये मला डिरेक्टली सांगू शकता. बाकी इथे सेंटरला हे जे तुम्ही पाहताय इथे हे देखील टच बेस आहे, त्याच्यामुळे एसी ज्याच्यामध्ये एसीचं जे कंट्रोल आहे म्हणजे जो ब्लोअर आहे तो कमी जास्त तुम्ही तिथे करू शकता. इथे जर तुम्ही पाहिलं तर 12 वोल्ट पॉवर आउटलेट दिलेला आहे, USB A टाईप दिलेला आहे, टाईप C दिलेला आहे. हे खरं तर तुम्ही ना अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले वायरलेसली यूज करू शकता आणि सायमल्टेनियसली मोबाईल चार्ज देखील होईल. तर एक चांगलं फीचर याच्यामध्ये आहे, चार्जिंगसाठी सुविधा तुम्हाला भरपूर दिलेली. मंडळी इथे 7 स्पीड DCA गेअरबॉक्स डिझेलमध्ये दिलेला आहे. पहिल्यांदा आय थिंक ऑटोमॅटिक यायचं, पण आता DCA दिलेलं एक चांगली गोष्ट, कारण गिअर शिफ्टिंग खूप स्मूथ असतं याच्यामध्ये. आणि बाकी इथे पार्किंगचं बटन दिलेलं आहे, रिव्हर्स, न्यूट्रल, ड्राईव्ह. इथे जर पाहिलं तर पार्किंगचं बटन, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक याच्यामध्ये दिलेलं आहे आणि ऑटो होल्डचं बटन इथे दिलेलं आहे. आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर मोबाईल ठेवण्यासाठी वायरलेस चार्जिंग पॅड दिलेलं आहे. बाकी हँडरेस्ट या ठिकाणी दिलेलं आहे आणि हे देखील तुम्हाला बीच कलरमध्ये दिलं जातं, सॉफ्ट आहे. याच्या आतमध्ये तुम्हाला छोटासा कप्पा दिलेला आहे. या ठिकाणी को ड्रायव्हरचं म्हणजे फ्रंट पॅसेंजरचं जे सीट आहे त्याच्यामध्ये देखील व्हेंटिलेशनचा ऑप्शन तुम्हाला इथे दिलेला आहे, पण हे सीट तुम्ही फक्त मॅन्युअली ॲडजस्ट करू शकता. ग्लो बॉक्स आहे तो एकदम प्रीमियम दिलेला आहे, याच्यामध्ये वाघ दिलेला आहे. या ठिकाणी इलेक्ट्रोक्रोमिक IRVM दिलेला आहे जो की ऑटो आहे. पॅनोरामिक सनरूफ या व्हेरियंटमध्ये तुम्हाला मिळतं, जे की एक चांगला फील तुम्हाला या ठिकाणी देते. तर मंडळी फ्रंट बाजू तर आवडली. स्पीकर सांगायचे राहिले, याच्यामध्ये 9 स्पीकर्स आहे, ज्याच्यामध्ये ट्विटर्स देखील आहेत, 4 ट्विटर आणि 4 स्पीकर्स आहेत. एक तुम्हाला डिक्कीमध्ये उफर बघायला मिळतो. सिस्टीम असली जबरदस्त वाटते ना, तुम्हाला आवडली. म्हणजे टाटा मोटर्सची जी म्युझिक सिस्टीम आहे ती मला आवडते. पाठीमागच्या रोमध्ये आलेलो आहे मी आणि इथे सगळ्यात मोठा आणि मस्त चेंज झालेला आहे. अनेक ग्राहकांच्या अशा कंप्लेंट्स होत्या की डोक्याला हेडरूम चांगली मिळत नाही, गाडीमध्ये बसायला जरा अनकम्फर्टेबल होते. तर ती गोष्ट इथे सॉल्व्ह केलेली आहे. आता तुम्हाला भरपूर नी रूम आणि भरपूर हेड स्पेस जो आहे तो दिलेला आहे. अगदी आकड्यात सांगायचं झालं ना तर 10 mm ने इथे हेडरूम वाढवण्यात आलेला आहे आणि 30 mm ने गुडघ्याचा स्पेस म्हणजे लेग रूम वाढवण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे पाठीमागे आता माझी उंची 6 फूट आहे आणि तुम्ही बघू शकता की मी एकदम इझिली याच्यामध्ये बसलेलो आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि माझ्यापेक्षा कमी हाईट असणारे तर एकदम आरामशीर याच्यामध्ये बसू शकतात. आता जर हेडरूम पाहिला तर इथे 4 बोटं इथे शिल्लक राहतात, कारण इथे स्कूप आहे छोटासा त्याच्यामुळे, आणि आपण नेहमी असंच बसतो त्याच्यामुळे इथे स्पेस हेडला चांगली आहे. आता ही सीटसुद्धा चेंज केलेली आहेत. भारताचे पहिले असे सीट्स आहेत गाडीमधले जे की आर कम्फर्ट ज्याला म्हणतात ते आहेत. म्हणजे याच्यामध्ये ना पॅसिव्ह कुलिंग सिस्टीम दिलेली आहे. म्हणजे ॲक्टिव्ह कुलिंग सिस्टीम म्हणजे फॅन वगैरे जोडले जातात, पण याच्यामध्ये पॅसिव्ह दिलेली आहे. म्हणजे नॅचरली हवा जी आहे ती खेळती राहते, याच्यामुळे तुमची पाठ जी आहे ती ओली होत नाही आणि तुम्हाला एकदम एरी फील होतं. तर असे सीट्स याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि जर तुम्ही निरखून जर इथं पाहिलं तर इथे होल दिलेले आहेत या सीटला. तर इथे अशा प्रकारे जे हवा आहे ती खेळती राहते आणि अशा प्रकारचे सीट याच्यामध्ये दिला असल्यामुळे एकदम कम्फर्टेबल सीट्स आहेत. अंडर थाय सपोर्ट दिला जातो, स्ट्रेच केलेले आहेत थोडेसे, त्याच्यामुळे चांगलं वाटतं. एवढं आहे की मध्यभागी बसणाऱ्याला थोडासा त्रास होईल कारण हंप आहे इथे. ओव्हरऑल हे सीट जे आहेत ते आता खूप कम्फर्टेबल या ठिकाणी केलेले आहेत. आणि इथे सेंटरला हँडरेस्ट देखील दिलेला आहे, याच्यामध्ये कप होल्डर्स दिलेले आहेत. आणि 7वा जो आहे सनशेड्स या ठिकाणी दिलेले आहेत. इथे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला रिअर AC वेंट्स दिलेले आहेत आणि दोघं जण आपल्याप्रमाणे ॲडजस्ट करू शकतात. लोक गाडी ही घेण्यासाठी विचार करत होते का तर रिअर स्पेस कमी आहे, पण आता टेन्शन घेऊ नका, स्पेस वाढलेली आहे. चला आता इंजिन बघूया. यामध्ये तुम्हाला डिझेल इंजिन दिलेलं आहे, तसं पेट्रोल इंजिन, एक टर्बो, एक नॅचरली ॲस्पिरेटेड आणि एक मिळतं डिझेल व्हेरियंट जे की तुमच्या समोर आहे. आणि हे डिझेल व्हेरियंट 1.5 लिटर इंजिन आहे. याच्यामध्ये 260 Nm टॉर्क आणि 118 PS पॉवर हे इंजिन जनरेट करतं. याच्यासोबत मॅन्युअल ट्रान्समिशन आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय देखील आहे, जे की DCA 7 स्पीड आहे, तुमच्या समोर आहे. बाकी याचं मायलेज किती आहे काय आहे हे आपण गाडी टेस्ट केल्यानंतर सांगू शकतो.
सो त्यासाठी मी एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे. त्यासाठी तुम्ही ऑटो हेल्पर मराठीच्या इन्स्टा पेजवर जाऊन तुम्ही तिथे चेक करू शकता. हे आहे अकम्प्लिश प्लस ए, म्हणजे एडास वाला व्हेरियंट, आणि याच्यामध्ये 20+ एडास चे फीचर्स जे आहेत ते ऑफर केले जातात. ही टाटा कर्व मी 1,500 किलोमीटर चालवली आणि एवढी चालवल्यानंतर मी काही थॉट्स आहेत माझे ते शेअर करतो तुमच्याशी. या गाडीचं जे सस्पेन्शन आहे फ्रंटचं एकदम चांगलं आहे, पण रिअरला मला थोडंसं स्टिफर साईड वाटलं. फ्रंटचं पण स्टिफर आहे, पण ते सस्पेन्शन देत होतं. रिअर साईडला टनाटाना गाडी उडी मारत होती, तर ते एक मला जाणवलं. दुसरी गोष्ट, इंजिनचा परफॉर्मन्स चांगला आहे. मायलेज तुम्हाला एक अंदाजे सांगतो 12 ते 15च्या दरम्यान सिटीमध्ये मिळतं आणि हायवेला 18 ते 20च्या दरम्यान मिळतं. याचा मी एक सविस्तर व्हिडिओ केलेला आहे जो की आपल्या चॅनलवरती लवकरच येईल. बाकी ओव्हरऑल गाडीचं जे गिअर रिस्पॉन्स आहे तो खूप चांगला वाटला. DCA आहे, त्याच्यामुळे तुम्हाला समजत नाही की गाडीने कधी शिफ्ट केलं. तुम्ही एकदम रेव जरी केली तुम्ही गाडी, तरी शिफ्टिंग जे आहे ते तुम्हाला स्मूथ आहे हे जाणवतं. बाकी हा व्हिडिओ मराठीमधनं कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा एक सबस्क्राईब फक्त मला खूप ऊर्जा देतो अशा प्रकारे मराठीमधनं व्हिडिओ बनवण्यासाठी. त्यामुळे सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला रजा द्या. जय महाराष्ट्र.